हा दूरवर आपल्याला दिसत आहे, हा आहे मोहनदरी उर्फ शिडका। आता त्या ठिकाणची भटकंती, आता थोड्याच वेळात आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या भटकंती करणार आहोत। आपल्याला दूरवरती या मोहनदरीचं नेडं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। झूम करून दाखवायचा मी प्रयत्न करतोय, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतोय। अगदी स्पष्ट असं तुम्हाला या ठिकाणी हे नेडं पाहायला मिळत आहे। जय शिवराय। आता मोहनदरी हा दुर्ग करण्यासाठी चाललेलो आहे, याला शिडका असं देखील म्हटलं जातं। आता आपण जाऊया मोहनदरीच्या, हे समोर दिसते हे मोहनदरीचं खास वैशिष्ट्य आहे या दुर्गाचं। हे नेडं आहे, या नेड्याला पण खूप मोठा इतिहास आहे, काही दंतकथा आहेत त्यासुद्धा सांगितल्या जातात, काही भौगोलिक कारण आहे त्याचं। हा संपूर्ण इतिहास तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल। शेवटपर्यंत या व्हिडिओवर माझ्याबरोबर राहा। चला आता आपण सफर करूया मोहनदरीची। महाराष्ट्रातील प्रत्येक गडांची स्वतःची अशी खास ओळख आहे। काही गड त्यांच्या इतिहासासाठी, तर काही गड त्यांच्या आकारासाठी, तर काही त्यावरील वास्तूंसाठी प्रसिद्ध आहेत। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळा डोंगररांगेत असलेला मोहनदर हा दुर्ग असाच त्यावर असलेल्या निसर्ग नवळामुळे प्रसिद्ध आहे। हे नवळ म्हणजे दुर्गाच्या डोंगरात असलेले नेडे। महाराष्ट्र भटकताना अनेक डोंगरावर आपल्याला निसर्गनिर्मित नेडे दिसतात, पण मोहनदर दुर्गाच्या डोंगरात असलेले नेडे मात्र आगळेवेगळे असून ते पाहण्यासाठी मोहनदर दुर्गाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी। इतिहासात शिडका दुर्ग म्हणून ओळखला जाणारा हा दुर्ग सध्या दुर्गाखरी असलेल्या मोहनदरी या गावाच्या नावानेच ओळखला जातो। मोहनदरी गावाच्या नावाची उत्पत्ती सांगताना गावकरी सांगतात, गावाच्या दक्षिणेला असलेल्या टोका तसेच पश्चिमेला असलेल्या सुपा या डोंगराच्या दरीत पूर्वी मोठ्या प्रमाणात मोहाची झाडे होती। तसेच हे गाव या दोन डोंगरांच्या दरीत असल्याने गावाला मोहनदरी हे नाव मिळाले। नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगर रांगेत एकूण 18 दुर्ग आहेत। त्यापैकी मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर उर्फ शिडका हा काहीसा अपरिचित दुर्ग आहे। ऐहवन गडापासून 5 किलोमीटर आणि सप्तशृंगी गडापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेला हा दुर्ग त्यावरील खिडकीसारख्या दिसणाऱ्या नेड्यामुळे आपले चटकन लक्ष वेधून घेतो। या नेड्याबद्दल या भागात एक दंतकथा प्रचलित आहे। महिषासूर या राक्षसाने आणि त्याच्या 2 भावांनी वनी परिसरात उच्छाद मांडलेला होता। सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या 2ही भावांचा वध केला। महिषासूर रेड्याच्या रूपात पळायला लागला। मोहनदरचा डोंगर ओलांडून तो पलीकडे गेला। त्याच्या मागोमाग जाणाऱ्या देवीने डोंगराला रात मारल्यामुळे नेडं तयार झालं। या नेड्याच्या ही दंतकथा आहे, पण जर आपण भौगोलिक कारण पाहिलं तर त्यावरून असं आपल्या लक्षात येईल की रावा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होताना काही ठिसूळ भागही निर्माण झाले। वाऱ्या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातरकड्याला आरपार भोकं पडत त्याला नेडं असं म्हटलं जातं। दगडांच्या मधला ठिसूळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेड्याचा आकार असतो। मोहनदरच्या वाट्याला भौगोलिक
मोहंदरच्या माथ्यावरून समूची सातमाळ आणि सेरबरी ढोरबारी रांगेसह विस्तृत असा प्रदेश दृष्टीस पडतो. उंचीने लहान आणि टेहळणीसाठी उपयुक्त अशा कारणासाठी मोहंदरी दुर्गाची निर्मिती झाली असावी. इतिहास प्रसिद्ध नांदुरी घाटावरचा हा दुर्ग उत्तरेकडून येणाऱ्या व्यापार मार्गावरच्या देखरेखीसाठी आणि राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा. मोहंदर दुर्गाची दक्षिण बाजूची धार थेट बरशाई अशा ऐवंत दुर्गाला जाऊन भेटते. त्यामुळे मोहंदरास टेहळणी योग्य किंवा युद्धकाळात सहाय्य करण्यासाठी निर्माण केले असावे. मोहंदरी उर्फ शिडका या शिडक्याच्या माथ्यावरती आता आम्ही आलेलो आहे. हे संपूर्ण पठार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे संपूर्ण पठार आपण पाहतात. अतिशय थ्रिलिंग असं ॲडव्हेंचर आमच्याकडनं आज झालेलं आहे. न भूतो न भविष्यती अशी कामगिरी आमच्या सर्व भटकंती ग्रुपने केलेली आहे. आणि या शिडकाच्या माथ्यावरती आलेलो आहे आम्ही. आणि हा समोर जो दिसतोय हा समोरचा भाग आपण आता तुम्हाला दाखवत आहे. हे समोर नेडे आहे. तिथं मधमाशांचं पोळ असल्यामुळं जरा जपून जावं लागतं. आणि हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर ह्या बाजूला आपण दाखवतो तुम्हाला संपूर्ण फिरून. हे पहा, हा मोहंदर शिडका बरेच दिवसाच्या बकेट लिस्टमध्ये होता. तो आज झालेला आहे. 7 मार्चची जी रांग आम्ही केलेली आहे करतो आहे. हे समोर आता आपल्याला दिसत आहे ती वसतिगृह आहे. त्या ठिकाणावर आम्ही आता वर आलेलो आहे. त्या तिथं समोर आमची गाडी तुम्हाला दिसत आहे लावलेली.